आपल्या वेगवेगळ्या मागण्यांना घेऊन माजी सैनिक संघटना आणि वीर नारींनी विधिमंडळावर मोर्चा काढलेला आपण बघू शकतो की टेकडी रोडवर हा मोर्चा आलेला आहे आणि त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या आहे। आपल्यासोबत निवृत्त सैनिक अधिकारी राजेश सावरकर सर, आपण त्यांना विचारूया। सर, विधिमंडळावर मोर्चा काढण्यात काय मागणी आहे? सर, भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली। माजी सैनिकांच्या खूप साऱ्या मागण्या आहे। आम्ही वारंवार सैनिक संघटनाच्या माध्यमातून शासनापर्यंत भरपूर वेळा मागण्या पोहोचवल्या, परंतु त्याच्यावर कोणताही निष्कर्ष निघालेला नाही। ते शासन फक्त टालवाटालवीचे उत्तर देतात। त्याच्यामध्ये आमच्या प्रमुख मागण्या आहे की आमचा कोणीतरी प्रतिनिधी सभागृहामध्ये असावा। त्यासाठी आमचा तिथे आमदार कोणीतरी, जसं पदवीधर मतदारसंघातून असतो किंवा MLC राज्यपालच्या कोट्यामधून असतो, असा एक कोणतरी असावा। त्याच्यानंतर शहीद परिवारामध्ये जसं महाराष्ट्र शासनामध्ये कोणी जर ऑन ड्युटी मरण पावलं तर त्यांच्या परिवाराला अनुकंपामध्ये नोकरी मिळते, परंतु आमचा जो सैनिक शहीद होतो बॉर्डरवर किंवा अपघाती निधन होतं कोणतं, तर ते छोटे छोटे मुलं असतात। त्या आमच्या ज्या वीर नारी आहे त्या बिचाऱ्या, त्यांना नोकरी मिळत नाही किंवा त्यांच्या मुलांना नोकरी मिळत नाही, तर ते अनुकंपामध्ये नोकरीसुद्धा त्यांना मिळावं। त्याच्यानंतर आमचा माजी सैनिकांचा 15% कोटा आहे, तर सेवेमध्ये शासनाच्या नोकऱ्यांमध्ये ते सुद्धा मिळून नाही राहिलं। आमची अशी इच्छा आहे की जे सैनिक लोक आवेदन करतात तर ते त्यांची मेरिट लिस्ट वेगळी लावावी आणि माजी सैनिकांचा कोटा हा माजी सैनिकांना किंवा माजी सैनिकांच्या पाल्यांना याच्या व्यतिरिक्त दुसऱ्यांना भेटू नये। त्याच्यानंतर आमच्या जे शहीद परिवार आहे त्यांना ज्या भेटलेल्या जमिनी आहे त्यांचं ते त्यांना हँडओव्हर होत नाही आहे। वर्ग 2चं वर्ग 1 मध्ये करून द्यावं, अशा आमच्या टोटल 8 मागण्या आहे। आपण बघू शकतो की माजी सैनिक, त्यांची संघटना असेल किंवा वीर नारी असेल, यांनी आज विधिमंडळावर मोर्चा काढलेला आहे ना। विशेष करून विधान परिषदेमध्ये माजी सैनिकांना प्रतिनिधित्व मिळावं यासाठी त्यांच्या कोट्यातला एक आमदार असावा, ही एक प्रमुख मागणी या मोर्चाच्या माध्यमातून पुढे आलेली आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।